नमस्कार, मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच चॅनलवर, ज्याचं नाव आहे आज की हिस्टोरिकल लडकी. मनुष्यात कोणत्या प्रकारचा अहंकार आहे हे त्याची ओळख म्हणजेच त्याचे विचार, संस्कार आणि त्याच्याद्वारे होणाऱ्या कृतीमधून दिसून येते. प्रत्यक्षात अहंकार मिटत नाही, तर नियमित साधनेने अहंकाराची व्याप्ती वाढते. अहंकार सर्वसमावेशक होतो. त्या अहंकारात सर्वांप्रती समानतेची भावना जागृत होते. नकारात्मक आणि अशुद्ध अहंकाराची आपण मागच्या भागात माहिती घेतलेली आहे. यांना अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण स्वाभिमान आणि अभिमान म्हणजे काय याची माहिती घेऊया. जर आपण स्वाभिमान या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर सकारात्मक आणि शुद्ध अहंकारात मनुष्याच्या मनात येणाऱ्या विचारांना अगदी सहजतेने समजून घेऊ शकू. आणि जर आपण अभिमान या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर अशुद्ध आणि नकारात्मक अहंकारात मनुष्याच्या मनातले विचार कसे असतात हे आपल्या लक्षात येईल. स्वाभिमान म्हणजे स्वमान, सेल्फ रिस्पेक्ट, आपल्या अस्तित्वाचा मान, स्वाभाविक रूपातला स्वतःचा मान जो प्रत्येक व्यक्तीने ठेवलाच पाहिजे. आणि अभिमान म्हणजेच अपमान, इगो. इगो अशी एनर्जी जिला मनुष्याने गो असं म्हणायला हवं. अशी भावना जिला मनुष्याने आपल्या अंतरंगातून बाहेर जाण्यासाठी सांगायला हवं. हिंदीमध्ये जर याचा शब्दशः अर्थ पाहिला तर अभी मेरी बात मान याचाच अर्थ आत्ताच्या आत्ता मी सांगेन ते खरं झालंच पाहिजे. आणि अपमान म्हणजे माझ्या अपेक्षेनुसार दुसऱ्या व्यक्तीने मला मान दिलाच पाहिजे. इंग्लिशमधल्या माय वे और हायवे या वाक्यातून आपल्याला लगेच याचा अर्थ लक्षात येईल. स्वाभिमानात मनुष्य आपल्या पवित्र, शुद्ध, चैतन्य आत्म्याचा स्वीकार करतो. आपल्या आत्म्याच्या उच्चता, श्रेष्ठता, पवित्रता, शुद्धतेचा सन्मान करतो. क्षमा, शांती, धैर्य, आनंद, शुद्धता, चैतन्यता, पवित्रता, ज्ञानशीलता हे आत्म्याचे खरे गुण स्वतःमध्ये जागृत ठेवणे, त्याचा स्वीकार आणि सन्मान करणे. हे गुण, सुसंस्कार आणि चांगल्या सवयी आपल्यात वाढवण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहणं. त्यासाठी दरवेळी आपल्या मन, कर्म, वचनाद्वारे होणाऱ्या कृत्यांसाठी सदैव जागरूक राहणं. यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कामे करणे ही सर्व स्वाभिमान असलेल्या व्यक्तींची लक्षणे आहेत. मनुष्याला अहंकार त्या गोष्टींचा असतो ज्या गोष्टी त्याने या जीवनात मिळवलेल्या असतात, ज्या या जीवनापुरत्याच मर्यादित किंवा टेम्पररी असतात. याची उदाहरणं आहेत शरीराची सुंदरता, चांगली नोकरी, नोकरीमधलं पद, जात, धर्म, पंथ, लहानपणापासून जिथे वाढलोय किंवा राहतोय ते शहर, कोणत्याही गोष्टीतलं मिळवलेलं यश. आपण जसजसे मोठे होतो तसतसं आपल्याला या गोष्टींचं भान येतं. म्हणजेच जन्मामुळे, परिस्थितीमुळे किंवा कौशल्याने मिळवलेल्या गोष्टींचा मनुष्याला अहंकार असतो. जिथे अभिमान आहे तिथेच अपमानाची शक्यता असते. अभिमानात व्यक्तीमध्ये दुराभिमान आणि महत्वाकांक्षा असते. मनुष्याला ज्या गोष्टींचा अभिमान आहे त्या गोष्टींना योग्य सन्मान न मिळाल्यास किंवा स्वतःच्या अपेक्षेपेक्षा कमी मान मिळाल्यास अपमानित व्हायला होतं. जिथे अभिमान असतो तिथे राग, द्वेष, ईर्ष्या अशा प्रकारच्या नकारात्मक भावना पाहायला मिळतात. मनात विचार जास्त असतात. अभिमान दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून असतो. सगळा फोकस बाह्य गोष्टींवर असतो. जर आपल्या मनाची शांती, आनंद बाह्य गोष्टींवर, लोकांच्या मतांवर, लोकांच्या विचारांवर अवलंबून असेल तर मन शांत राहणं कठीण असतं. कारण सगळ्या माणसांचे विचार, सगळ्या माणसांची मतं एकसारखी असूच शकत नाहीत. बऱ्याच वेळेला फक्त दुसऱ्या व्यक्तींनी आपला स्वीकार करावा, आपला सन्मान करावा या इच्छेमुळे आणि आपण जे काही करतोय ते योग्य की अयोग्य याचा विचार केल्याशिवाय मनुष्य ज्या काही गोष्टी करतो त्याचा विपरीत परिणाम त्या मनुष्याला स्वतःला आणि त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना भोगावा लागू शकतो. अभिमान कधी उठायला देत नाही, योग्य गोष्टींच्या समोर सुद्धा झुकायला देत नाही. तर स्वाभिमान कधी पडायला देत नाही आणि दुसऱ्याला खाली पाडवायलाही देत नाही.
स्वाभिमान म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा राखणे. इथे दुसरे व्यक्ती मला सन्मान देतील अशी कोणतीही अपेक्षा नाही, परंतु माझा अपमान होता नये याची जागरूकता नक्कीच आहे. इथे अपमान स्वतः तो मनुष्य सोडून दुसरा कोणीही करूच शकत नाही आणि त्या मनुष्याचा सन्मान सुद्धा जर कोणी करू शकेल तर तो स्वतःच आहे. कोणी काहीही म्हणालं तरी स्वतःबद्दल त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचे सद्गुरू, इष्टदेव यांना जेवढी माहिती असते तेवढी दुसऱ्या व्यक्तीला कधीच माहिती नसते. स्वाभिमानात आपल्याला माहीत असतं की आपल्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि कोणत्या वाईट गोष्टींवर कार्य करून आपण त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये परिवर्तित करू शकतो. स्वाभिमानात मनुष्य प्रत्येक क्षणी आपल्या मन, कर्म, वचन या माध्यमातून जे काही कृत्य करतो त्याचं परीक्षण करत असतो. स्वाभिमानाने भरलेली व्यक्ती स्वकेंद्रित जीवन जगते. साधनेसाठी स्वकेंद्रित असणं गरजेचं असतं. नियमित साधना करणाऱ्या आणि जागरूक राहणाऱ्या साधकाला आपल्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचं परीक्षण करणं चांगल्या प्रकारे येतं. अशा प्रकारे नियमित साधना करणे मनुष्यास स्वतःमध्ये स्वाभिमान राखण्यास मदत करू शकते. जगातील वस्तूंच्या बाह्य सौंदर्यावर, आकर्षकतेवर ज्या व्यक्तींचे ध्यान अडकलेले असते ते नेहमी परकेंद्रित असतात. अभिमान असणारे मनुष्य नेहमी परकेंद्रित असतात, कारण दुसऱ्या व्यक्तींच्या नजरेत मी महत्त्वपूर्ण असलं पाहिजे. माझ्या प्रतिभेचा, माझ्या योग्यतेचा दुसऱ्या व्यक्तींनी सन्मान केला पाहिजे यावर त्यांचं सगळं लक्ष असतं. स्वाभिमानामध्ये इतरांकडून काहीही अपेक्षा नसते. सर्व काही स्वतःवर अवलंबून असते. स्वाभिमानात दुसऱ्या व्यक्तीवर नाही तर स्वतःवर ध्यान केंद्रित करायचं असतं. त्यामुळे स्वाभिमानात विचार खूपच कमी असतात. स्वाभिमानी व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त किंवा अनावश्यक बोलणे आवडत नाही, पण जिथे गरज असेल तिथे आपलं बोलणं, आपले विचार, आपली मतं अशी माणसं नक्कीच समोर ठेवतात. स्वाभिमानी व्यक्ती शांत असतात, कोणत्याच सन्मानाची अपेक्षा न ठेवणारे असतात, स्वकेंद्रित असतात, पण ते कधीच अन्याय सहन करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या चारित्र्य आणि आत्मसन्मानाला धक्का लागू देत नाहीत आणि न्याय मिळाल्यावर ते समोरच्या व्यक्तीला माफ सुद्धा करतात. कारण मनुष्य स्वतःवर ध्यान तेव्हाच केंद्रित करू शकतो जेव्हा त्याला दुसऱ्या व्यक्तींना माफ करता येतं. शुद्ध अहंकारात जिथे फक्त साधू, संत, सद्गुरू पोहोचू शकतात तिथे प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या मनाची स्थिती शांतच असते. इथे जरी साधू, संत किंवा सद्गुरूंनी अन्यायाला विरोध करण्यासाठी राग व्यक्त केला तरी त्या रागात सुद्धा समोरच्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणण्याची इच्छा लपलेली असते. जर दुसऱ्या व्यक्तीचा खरोखरच आदर करायचा असेल तर आधी स्वतःचा आदर कसा करायचा हे माहिती असलं पाहिजे. जेव्हा मनुष्य स्वचा मान राखण्यास शिकतो तेव्हाच तो कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला मान देऊ शकतो. कारण मनुष्य दुसऱ्याला तेच देऊ शकतो जे त्याच्याकडे स्वतःजवळ आहे. जो व्यक्ती स्वतः आनंदी नाही तो दुसऱ्या व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अंतःकरणापासून प्रेम करू शकत नाही. अगदी त्याच प्रकारे जो व्यक्ती स्वतःचा मान राखत नाही, ज्या व्यक्तीला स्वतःविषयी सन्मान नाही, तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वास्तविक रूपात सन्मान देऊच शकत नाही. अभिमानाचा सरळ सरळ अर्थ आहे की त्या मनुष्यात सेल्फ रिस्पेक्टची, स्वतःविषयी सन्मानाची कमी आहे, जिथे नेहमी दुसऱ्या व्यक्तींकडून मान हवा असतो. अभिमानी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बाहेरून मान किंवा वरवरचा मान आपल्या कृतीतून दाखवू शकतो, पण अंतर्मनातून कोणाचा तरी आदर करण्याची भावना स्वाभिमानातून येते. अभिमान असू देत किंवा स्वाभिमान, दोन्हीही मान किंवा दोन्हीही भाव मनुष्याच्या मनाला संतुष्टीच देतात, पण या संतुष्टीत सुद्धा फरक आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रिकामी ग्लास घेऊन त्यात आपण पाणी भरलं तर जे पाणी ग्लासाच्या आतमध्ये राहतं ते आहे स्वाभिमान. जे पाणी ग्लासाच्या आत असतं ते शांत असतं, शक्तिदायिनी आणि प्राणस्वरूप असतं. पाणी पिणाऱ्याच्या मनाला तृप्ती, शांती आणि आनंद देतं. स्वाभिमान मनुष्याला आपलं जीवन आपल्या सुसंस्कारासोबत शांतीपूर्वक, आनंदपूर्वक आणि उत्साहपूर्वक जगण्यास सहाय्यक ठरतं. आणि जे पाणी ग्लासाच्या बाहेर पडून नष्ट होतं ते आहे
अभिमान. ग्लासाच्या बाहेर पडून पाणी सगळ्यांचं लक्ष स्वतःजवळ खेचण्याचा प्रयत्न करतं. अभिमान मनुष्याला अधःपतनाजवळ घेऊन जाऊन त्याचं अस्तित्वच नष्ट करतो.